आजीच्या हातची जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे नव्याने स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चिकन तंदुरी। बऱ्याचदा आपण तंदुरी कॉर्नरला जाऊन तंदुरी खात असतो, पण आज तीच तंदुरी आपण घरी करणार आहोत। योगर्ट, घरगुती स्पाइसेस आणि छान स्मोकी फ्लेवरमध्ये आज ती आपण करणार आहोत। ती कशी, तर चला पाहूया। चिकन तंदुरी करण्यासाठी आपण चिकन तंदुरीचे पीसेस घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि काय केलं आहे त्याला खाचे मारून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे दही। हे दही आपण कसं घेतलेलं आहे माहिती आहे, या दह्यामधलं पाणी थोडं काढून घेतलेलं आहे। म्हणजे आपण जसं श्रीखंडासाठी कसं करतो तेवढं पाणी काढून नाही घ्यायचं, पण थोडं पाणी फडक्यामध्ये बांधून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून जो आपण मसाला तयार करतो तंदुरीचा, तर त्याला पाणी नको सुटायला, त्यामुळे थोडं पाणी काढून घ्यायचं दह्यातलं। त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे, बटर घेतलेलं आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, आपण कलर घेतलेला आहे। कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर तुम्ही वापरा, नको असेल तर तुम्ही नका वापरू। त्यानंतर आपण घेतलेला आहे लिंबाचा रस आणि इथे आपण घेतलेला आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आपण पुदिना सुद्धा ॲड केलेला आहे। एक 10-12 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आलं, थोडीफार कोथिंबीर आणि जेवढी कोथिंबीर घेतले तेवढंच आपण पुदिना घेतलेला आणि याचं आपण वाटण केलेलं आहे। त्यानंतर आपण इथे मसाले घेतलेले आहेत। आपण वेगळा तंदुरी मसाला वापरणार नाही आहोत, तर आपण हे मसाले घालणार आहोत तंदुरीसाठी। तर त्यामध्ये मी घेतलेला आहे मिरची पावडर घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, चाट मसाला घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, धना पावडर आणि आपला घरगुती जो गरम मसाला असतो तो घेतलेला आहे। जर घरगुती नसेल तर तुम्ही बाहेर एव्हरेस्टचा मिळतो ते पॅकेट आणलं तरी सुद्धा चालेल। तर चला आता आपण मसाला करायला घेऊया। चला आता आपण एक लगडी घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मसाला तयार करायचा आहे। तर मसाल्यासाठी आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी घेणार आहोत दही। त्यानंतर आपण घालूया हिरवं वाटण। हिरवं वाटणामध्ये यावेळेला आपण पुदिना सुद्धा ॲड केलेला आहे। जर तुमच्याकडे हिरवं वाटण नसेल तर तुम्ही काय करा, आलं लसूण वाटून घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण घालूया त्यामध्ये लिंबाचा रस, सोबत आपण घालूया मसाले, लाल काश्मीरी पावडर, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला आणि धना पावडर आणि थोडंसं हिंग पण घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ। आता त्यामध्ये आपण घालूया थोडासा कलर, लाईटली कलर घालतोय आपण, जास्त नाही। पहा आपण कलर घातलेला आहे आणि आता थोडं आपण घालतोय 1 चमचा बटर आणि त्यासोबत घालूया कसुरी मेथी। कसुरी मेथी थोडीशी चुरा हाताने आणि मग घाला। आता हे यामध्ये मिक्स करून घ्या सगळं। ह्याचा छान असा मसाला तयार करून घ्या, शक्यतो हातानेच करा। सगळं छान मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकता आपला मसाला तयार झालेला आहे। आता काय करूया, आपण या तंदूर पीसला हा मसाला लावून घेऊया। जे खाचे वगैरे आपण केलेले आहे त्याच्यामध्ये पण हा मसाला व्यवस्थित चोळून घेऊया। चांगला चोळून घ्या मसाला, आतमध्ये पण घाला, म्हणजे त्याची चव आणखीन भारी होईल। मागे पुढे व्यवस्थित लावून घ्या।
तुम्ही शॉपमधून जेव्हा तंदूर पीस घेता ना, तिथून पण ते लोक खाचे मारून घेतात किंवा घरी आणल्यानंतर सुद्धा आपण खाचे मारू शकतो. सगळ्या बाजूला चोळून घेऊया आपण हे. तुम्ही पाहू शकता आपण ना तंदूरला मसाला लावून घेतलेला आहे तंदुरी पीसला. आता काय करायचं आहे, आपल्याला याला द्यायचं आहे स्मोक. तर आपण स्मोकची तयारी करायला घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे ना 2 कोळशाचे तुकडे ठेवलेले आहेत गॅसवर आणि हे चांगले आपल्याला जळवून घ्यायचे आहेत. जेवढे आपण चांगले जळवू ना तेवढा चांगला स्मोक येणार आपल्या तंदुरीला. आता आपण काय केलं, यामध्ये ना डिश ठेवलेली आहे तंदूर पीसच्या वर आणि आता त्यावर ठेवूया आपण आपले कोळसे आणि त्या कोळशात जाईल थोडं बटर, तूप, तेल तुम्हाला जे घालायचे ते घाला आणि लगेच लावा वरती झाकण. असं झाकण लावा की जेणेकरून ती वाफ बाहेर यायला नको. आता 2 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे. 2 तासानंतर मी तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सांगते. मंडळी आता आपण काय केलंय, कुकर घेतलाय, कुकरमध्ये ठेवला आहे स्टँड आणि थोडं पाणी टाकलेलं आहे. आता आपण काय करूया, एक टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आणखीन एक टोप ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आपली तंदुरी ठेवणार आहोत आणि काय करणार आहोत माहिती आहे, आपण 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत. पहिला हे शिजवून घेणार आहोत तंदुरी चांगली आणि ह्याच्यावर आपण ठेवणार आहोत झाकण आणि आता आपण लावणार आहोत कुकर आणि 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण ना कुकरला लावलेला आहे. आपण 3 शिट्ट्या घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. मंडळी हे बघा, आपण ना कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. एक 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर ना आपण हे डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत माहिती आहे, आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि पॅनवर एक 2-3 मिनटं उलटापालट करणार आहोत की जेणेकरून जेव्हा आपण भाजायला जाऊ ना तेव्हा आपला मसाला जो आहे ना तो उतरला नाही पाहिजे. त्यामुळे फक्त 2-3 मिनटं उलटापालट करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण ना पॅन गरम झालेला आहे आपला आणि आपण ना आपले तंदूर पीस ठेवलेले आहे. 1-2 मिनटं फक्त उलटापालट करणार आहोत की जेणेकरून त्याचा मसाला निघायला नको. आता ना आम्ही गॅस बंद करतो. आता ना आपण जाळी ठेवले आणि आता आपल्याला ना ह्याच्यावर तंदूर करून घ्यायचे आहेत. आपण ना एक पीस ह्याच्यावर ठेवून देऊया आणि छान असे भाजून घेऊया दोन्ही बाजूने. थोडी गॅस ना अशी एकदम फास्ट पण ठेवू नका जेणेकरून ते फक्त जळल्यासारखं होईल. छान शेक लागू दे ह्याला. सेम हा पण आता दुसरा पीस पण आपण सेम असाच भाजून घेणार आहोत. छान असा फ्लेवर येतोय आणि सुगंध सुद्धा सुंदर येतोय. बघा छान असं भाजलं जातंय. आपले तंदूर झालेले आहेत. आता आपण त्याला वरतून लावूया बटर. भरपूर असं बटर लावून घेऊया. आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपली तंदूर रेडी झालेली आहे. अगदी आपण बाहेर जाऊन तंदूर कॉर्नरला जाऊन जशी खातो ना त्याहून भारी होते घरी केलेली. नक्की घरी ट्राय करा. थोडी मेहनत आहे पण लागायला जबरदस्त लागते. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.